आम्ही आलो उज्जैनच्या एका अशा मंदिरात जिथे देवाला चक्क प्रसाद म्हणून दारू पाजली जाते. हो हे खरंय, ते कसं तर त्याला सांगतो पुढे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालता की आमच्या नगरच्या 4 मित्रांचा अचानक प्लॅन बनला की उज्जैनला महाकालच्या दर्शनाला जायचंय. त्यामुळे सकाळी बसचं तिकीट काढून घेतलं आणि रात्री 8:30 वाजता आमची बस माळेवाडा बस स्टँडच्या समोर येणार होती. आता बसनी जायचं कारण म्हणजे संध्याकाळी काय आम्हाला रेल्वे जायला नव्हती, पण म्हणलं बसनी केव्हा आहे ना, पण आज उज्जैनला जायचं म्हणजे जायचं. पहिल्याच वेळेस बसनी एवढ्या लांब चाललो होतो, म्हणलं बस कशी आहे आणि कशी नाही. आता 1100 रुपये दिले म्हणल्यावर विषय का, बस पण एकदम एसी होती आणि इथून व्ह्यू पण एक नंबर येत होता. थोडं पुढे आल्यावर रावरीत गाडी जेवायला थांबली, मग तिथं मस्तपैकी कोण घेतले खाल्ले आणि डायरेक्ट बस मध्ये येऊन झोपलो. आणि डायरेक्ट सकाळी 7 वाजता आमची बस एमपी मध्ये नाश्त्याला थांबली. तिथं चहा घ्यावा म्हणलं, पण तिथला चहा इतका क्वालिटी होता की त्याचा रिव्ह्यू ऐका आता तुम्ही. चहा पिऊन आमचं झाले होतं वांदी. जास्त पिलं तर परवडलं असतं. त्यात श्रीकांत रात्री पण ड्रायव्हर पशी जाऊन बसला होता आणि सकाळी परत ड्रायव्हर पशी जाऊन बसला. त्याची ड्रायव्हर सोबत एवढी ओळख झाली की ड्रायव्हर भाऊ फक्त आता त्याला सोयरीकच बघायचा राहिला होता. सकाळी 11:30 वाजता आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि उतरल्या आम्हाला हे दोघं रिक्षावाले भाऊ भेटले. जय श्री महाकाल. जय श्री. आणि या रिक्षात बसून आम्ही निघालो रूम बघायला. त्यात आम्हाला जायचं एका हॉटेलला होतं आणि हे भाऊ घेऊन एका हॉटेलला आला. पण इथं रूम आवडल्यामुळे इथंच रूम बुक केली, फ्रेश झालो. घरून येताना चपाती आणि मिरची संग आणली होती, मग नुसतं भाजी मागवली, जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो पण असे की आम्हाला 4 वाजता दर्शनाला निघायचं होतं आणि आम्ही उठलो 5ला. मग काय पटक्यास आवरला आणि निघालो दर्शनाला. म्हणलं आधी उज्जैनचं कालभैरवनाथांचं दर्शन घेऊ आणि मग संध्याकाळी उज्जैनचं कॉरिडॉर फिरू. विषय असं झाला, आम्ही जाऊ राहिलो पायी मी पण आम्हाला रोडच खेळायला. आम्ही इकडे ती गल्ली तर ही गल्ली इंडोली एका जागेवर येऊन आता बसलंय. काय आता विषय बघायचं, तुम्हाला काय म्हणायचं? खरं काही काचर करायची. शेवटी रिक्षा केली आणि आम्ही निघालो कालभैरवनाथांच्या मंदिराकडे. इथं आल्यावर एवढी गर्दी होती की काय सांगू तुम्हाला. आता इथला मेन विषय म्हणजे इथं चक्क कालभैरवनाथांना दारूचा प्रसाद चढवला जातो. असं म्हणतात की जे कोणी इथे कालभैरवनाथांना दारूचा प्रसाद चढवतो त्याच्या बदले देव ती दारू स्वतः ग्रहण करतात आणि त्या व्यक्तीची दारू सोडवतात. सलग 3 तास रांगेत थांबल्यानंतर आमचं कालभैरवनाथांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो उज्जैनचं कॉरिडॉर आणि लाईट शो बघायला. पण आम्हाला यायला इथं रात्रीचे 9:45 वाजले होते, त्यामुळे कॉरिडॉरची एंट्री बंद झाली होती आणि आम्ही खूप मोठा शो मिस केला होता. आणि तुम्ही जर कधी उज्जैनला आला तर रात्रीचा लाईट शो बघायला विसरू नका. त्यानंतर आलो आम्ही भारत माता मंदिरात. तिथं आल्यावर थोडं फिरलो, फोटो काढले आणि त्यानंतर आलो आम्ही इथलं मार्केट फिरायला. आणि इथं विषय असा झालता की आम्हाला अजून मार्केट फिरायचं होतं, पण आमच्या विशाल भाऊचा जरा 2 नंबरचा विषय झाल्यामुळे आम्हाला लगेच रूमवर निघावं लागलं. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आणि ह्या ब्लॉगचा जर पार्ट 2 तुम्हाला बघायचा असेल तर मला आत्ताच फॉलो करून टाका.